आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का बरोबर बोलतोय. कुटुंब एकत्र पाहिजे हे तुला वाटतंय, पण ते कुटुंब एकत्र राहून मन कशी जुळणार आहेत. ही मामी तर हे घर फोडायलाच बसली आहे. आणि मामा, तू हे जे काय वागतोयस ना ते खरं का खोटं हे बी कळना. आई, या समजासने ना त्यांच्या मर्जीप्रमाणे राहू दे इथं. आपणच हे घर सोडून आहे ना कुठेतरी लांब जिंकून जावे. सुंदर, वय अगं आई, मला ह्या समजाचा ना लई कटाळा आलाय बघ. अगं इथं ना कोणच आपल्यासाठी नाही आहे. मग माझं घर म्हणून या भितडसनी काय मिठी मारत बसायचंय वय. खरं आहे सुंदरचं. लई सुचले लेकराने आज पात्र. आणि यानं का म्हणून सोचायचं? हा, इथं कुणाला काळजी आहे का सुंदरची? समने निस्ती आपल्या मस्तीत आहेत. वहिनी, तुला या घरातली माणसं पाहिजे आहेत, एकोपा पाहिजे आहे, पण इथं तुझी कुणाला गरज आहे का ग? इथं प्रत्येक जण स्वतःची भाकरी भाजतो. यांच्या हातात पैसा आला ना म्हणजे झालं सगळं. नात्या गोत्याचं मोल बी पैशाच्या बाजारात करायला लागली ती माणसं. मग या अशा माणसांपायी तू कशा पायी दूर निरावून घेती आज? दे सोडून यांचा विचार, जा कुठंतरी लांब. अगं यासनी काय बी फरक पडणार नाही बघ. उलट तू तरी निवांत राहशील कुठंतरी. आणि यासनी बी राहू दे ना निवांत, पैशाच्या राशीत लोळत. काय हेच पाहिजे ना तुम्हासनी? हा, हेच पाहिजे ना? आता का माना खाली घातल्या? हा, अरे बोला ना, बोला. थोडी तरी चाड आहे का कोणाला? आणि ती असेल ना तर यो विषय इथला इथं मिटवायचा. जाऊ दे ना अख्खे, चुकला माझं बी. नाही, मला ठाव आहे माझ्यामुळे बी तुमचं मन दुखावलं गेलं असणार. माफ कर मला. यापुढं असं काही होणार नाही याची मी बी काळजी घेईन. सुंदर, अरे नको इतका जीवाला घोर लावून घेऊ. या घरात तुझी आई हाय जिनं तुझ्या पाळण्याची दोरी सावरली. आणि आज बी माझ्या मनगटात एवढी ताकद आहे की या घरादाराची दोरी मी सांभाळन. जोवर माझी सावली तुझ्या डोसक्यावर आहे ना तोवर तू काळजी करायची नाहीस. तुझ्या लग्नाचा विषय बी लवकरच मार्गी लाव. समदय व्यवस्थित होईल, निश्चिंत राहा. अक्षरा, अगं
अगं ऐक की. छोटे मालक, आपण नंतर बोलू. मला खूप काम आहेत आणि शर्वही घरी एकटी आहे. मी जाते. काय हो, खरंच असं होईल? नाही, असं काय बी व्हायचं नाही. होणार नाही म्हणजे? तुम्ही बोलताय तेच, तसं काय बी होत नसतंय. अहो, मी विचार करते की सुंदर आणि थोरल्या बाई खरंच घर सोडून जातील काय? अहो झालं ना आता, त्या ईशावर पडदा बी पडला. तुम्ही कशाला आता पडदा काढून वाकून बघायला लागलाय सर? अहो तसं नव, मी विचार करते की काय विचार करू नका, जगा वेगळे विचार असतात तुमचं. आता पुढचं निस्तराय पाहिजे आपल्याला. आता सुंदरचं लगीन काढलंय म्हणजे उर्वशी जोमात असणार. का सुंदरच्या वराती मोरा नाचायला मिळेल म्हणून? अगे सोडा हो तिचं, तिच्यापेक्षा मीच भारी नाचते. अगे इथे ईशाई काय चाललाय आणि तुझं काय चाललंय? हा, उर्वशीला आता चानसच पाहिजे सुंदरचं यामिनी जुळून जायचा. त्याच्यात आपल्याला आपली पावलं उचलाय पाहिजेत. सुंदरच्या मनात यामिनी नाही आणि वहिनींच्या मनात अक्षरा नाही. अहो पण त्यांना कुठे अक्षरासोबत लगीन करायचंय, ते तर सुंदरला करायचंय. अगे परत सुंदरनं अक्षराचं लगीन झालं तर तू काय करणार? विषय काय, हे नाचणार. आता काय डोसकं फोडू का तुझ्या मोरा? तुम्ही गप्प बसाव. गावाच्या लग्नाच्या चौकशा सोडा आणि आपल्या अश्विनचं बघा. कालपासून 2दा फोन येऊन गेलाय. आला होता त्याचा मेसेज. पैसे पाहिजे होते त्याला, पाठवले. दिवटा तो तुमच्यापेक्षा इतर कल्याणी निघालाय. का असं काय केलं त्यानं? इथं एवढी इस्टेट उतू चालली आणि यो फॉरेन मध्ये जाऊन हॉटेलात काम करायला लागलाय. अहो ते काहीतरी जमवान बसा असंय. ए बाई, ते कमवान शिका अशी योजना आहे ती. पण मी म्हणतो काय गरज आहे त्याची? कार्ट्याला इथंच बोलून घेतो. सुंदरचं कामिल संकट लगीन लावून द्यायचा प्लॅन आहे ना आपला, त्याच्यात याच्यासाठी बी पोरी बघायला लागतो मी आता. चालेल की, म्हणजे 2 वराती 2दा नाचायचं.